केला त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी खूपच संताप व्यक्त केला. फारच चिडलेल्या होत्या आणि वाटते तसं त्या बोलत होत्या तरी बोलायला होतं. त्यांनी काय सांगितलं, पोलिसांना कंप्लेंट द्यायची होती. मी त्या ठिकाणी होतो, बाईट नेतो आपल्यासमोर, तिथेही त्या आल्या. तुम्ही असं कसं करू शकता, तुम्ही रस्ते बंद कसे करू शकता, तुम्ही सांगू शकत नाही अशा भाषेमध्ये बोलत होत्या. तुम्ही ग्राउंडवर जा, आतमध्ये रस्त्यावर होतं तर बिलकुल कामा नये. आणि पोलिसांनी त्याला समोरचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांची फार जे नको त्या भाषेमध्ये बोलायला लागल्या. त्यामुळे पोलिसही महिला पोलिसही त्या ठिकाणी आल्या होत्या. तो आम्ही अतिशय संयमाची भूमिका घेतली. मी त्याला सांगितले 10-15 मिनिटांमध्ये प्रश्न क्लिअर करतो आहे आणि पुढे निघून जाऊ, पण त्या अजिबात ऐकायला तयार नव्हत्या. त्या सगळ्या उभाबाकीने पाणी पाठी उचलली, ती फेकून मारली पडली महिन्याच्या मोर्चावर. हे आपण चित्रीकरण बघितलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा खूपच संताप चाललेला होता आणि त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. पोलीस भगिनी आमच्या महिला होत्या, अधिकारी त्यांनी सांगितलं की ठीक आहे, त्यांना सुरू द्या, काही बोलू नका. आमच्या भगिनी संतप्त झालेल्या होत्या, त्यांनाही आम्ही सांगितलं की जाऊ द्या, बोलू द्या, त्यांना काय करत असेल ते. आणि 10-15 मिनिटामध्ये पण त्या तिथून निघून गेल्या. एवढाच तो त्या ठिकाणी प्रकार झाला नाही. पण मोर्चा जो निघाला होता तो महिलांसाठीच निघाला होता. महिलांच्या आरक्षणाच्या संदर्भातलाच तो मोर्चा होता, बिलाच्या संदर्भातलाच तो मोर्चा होता. पण त्यांचा राग संताप हा खूपच अनावर झालेला होता आणि म्हणून त्या बोलत होत्या. पण यापुढे निश्चित आम्ही अशी काळजी घेऊ. मोर्चा असला, आंदोलन असलं की अशा प्रकार नेहमी घडत असते, याच्यात सर्वांना कल्पना आहे. पुन्हा मी सांगेल पुढच्या वेळी आम्ही या संदर्भामध्ये आणि काळजी घेऊ. कारण त्या ज्या बोलल्या मला वाटतं की फार संसदीय भाषेत होतं. त्यांनी सुद्धा त्यांचं म्हणणं होतं, त्यांचा राग होता, ते त्यांनी वेगळ्या भाषेने त्या मांडू शकल्या असत्या, तक्रार करू शकल्या असत्या पोलिसांकडे. पण पोलिसांनीच आम्हाला परवानगी दिलेली होती. आम्ही रितसर परवानगी घेतली होती, रुपये आम्ही दिलेला होता. त्यामुळे मला असं वाटतं की आपला त्रास लोकांना कधी झालेला असंच झालेला आहे. मान्य करतो प्रत्येक मोर्चामध्ये प्रत्येक आंदोलनामध्ये तो होत असतो. ठीक